नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? हा आहे रत्नागिरी व्हिडिओचा तिसरा आणि शेवटचा भाग। रत्नागिरी व्हिडिओचा पहिला आणि दुसरा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, नक्की बघा। या भागात आपण पाहणार आहोत एका लक्झरी रिसॉर्टमधला स्टे, कवी केशवसूत यांचं निवासस्थान, रत्नागिरीमधलं बेस्ट असं सी फूड रेस्टॉरंट आणि अजून काही ठिकाणं। आणि हे सगळं आम्हाला कसं वाटलं हे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि अशा ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर नेमकर कोकण नेस्टवरून सकाळीच निघालो वेस्ट बे रिसॉर्टसाठी। कोकण नेस्टपासून हे रिसॉर्ट ऑटोने 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। हे आहे वेस्ट बे रिसॉर्ट। डोंगरावर असल्यामुळे अगदी रिसेप्शनमधून पण समुद्र दिसतो। इकडे सी व्ह्यू आणि गार्डन व्ह्यू असे रूम्स आहेत। आम्ही सी व्ह्यू रूम बुक केली होती। चेक इन दुपारी 1च्या असल्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता, कारण आम्ही 9च्या दरम्यानच रिसॉर्टमध्ये पोहोचलो होतो। वेळ असल्यामुळे आम्ही विचार केला की आजूबाजूची ठिकाणं बघून येऊ। सो रिसॉर्टमधूनच एक कार बुक केली। सामान रिसॉर्टमध्येच ठेवून सगळ्यात पहिला आम्ही केशवसूत यांच्या निवासस्थानी गेलो। आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी, पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले। काव्य रत्नावली या मॅगझिनचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्याकडून केशवसूत या टोपण नावाचा त्यांनी स्वीकार केला। जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी। शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी। शिक्षण काळातच त्यांचा विवाह झाला। मॅट्रिक नंतर मुंबईला 1897 पर्यंत निरनिराळ्या नोकऱ्या केल्या। पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले। तिकडे भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली। त्यानंतर फौजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि नंतर धारवडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली। 1905 साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले। त्यांच्या मागून 8 दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली। आज त्यांच्या सुमारे 135 कविता उपलब्ध आहेत। त्यांचं घर छान मेंटेन ठेवलं आहे, स्वच्छ ठेवलं आहे। बाहेर घरच्या मागच्या बाजूला त्यांच्या कविता मार्बलवर कोरून ठेवल्या आहेत। मग तिकडून निघून आम्ही गेलो जिजामाता उद्यानमध्ये। तिकडे छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रत्नागिरी भूमी आहे। त्यामुळे संभाजी महाराजांच्या राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचे बांधकाम रत्नागिरी येथे करण्यात आले। हा राज्यातील सर्वात उंच पुतळा आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पाया 35 फूट व वरती 21 फूट असा एकूण 53 फूट उंच आहे। आतून वर जाण्यासाठी वर्तुळाकार पायऱ्या आहेत। वर पोहोचल्यावर आजूबाजूचा फुल पॅनोरॅमिक व्ह्यू दिसतो। तिकडून निघून दुपारचं जेवण कुठे करायचं हे शोधत होतो। बऱ्याच ठिकाणी मत्स्यम हॉटेलच्या नावाचे बोर्ड दिसत होते। परत ड्रायव्हर दादा पण बोलले की सी फूडसाठी छान हॉटेल आहे। हॉटेलच्या आत जाताच समजलं की हे बरंच फेमस रेस्टॉरंट आहे, कारण तिकडे मराठी कलाकार, ॲक्टर्स तिकडे येऊन जेवून गेल्याचे फोटो लावले आहेत। आम्ही मागवलं प्रॉन्स थाळी आणि खेकडा फ्राय। हॉटेल खूप प्रामाणिक वाटलं, कारण मी पापलेट फ्राय मागितलं होतं, तर त्यांनी मासा आणून दाखवला आणि बोलले फ्रेश नाही आहे आणि हाच एक लास्ट बाकी आहे। आम्हा दोघांनाही मासा फ्रेश कसा असतो हे तर माहीत नव्हतं। एखाद्या दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये सरळ करून दिला असता, पण त्यांनी असं न करता जे आहे ते सांगितलं। आम्ही जे ऑर्डर केलं त्याची टेस्ट बेस्ट होती। तुम्ही जर सी फूड लवर असाल आणि रत्नागिरीमध्ये असाल तर इकडे नक्की जा, एकदम खुश व्हाल।
नंतर तिकडून निघून आम्ही गेलो प्राचीन कोकणला. गणपतीपुळे बस स्टँडपासून 600 मीटर अंतरावर आणि गणपतीपुळे बीचपासून 1 किलोमीटर अंतरावर प्राचीन कोकण हे ओपन एअर म्युझियम आहे. 3 एकर परिसरात पसरलेल्या या संग्रहालयात पारंपरिक कोकणी जीवनशैलीचे चित्रण करणारे अनेक प्रदर्शन आहेत. हे संग्रहालय वैभव सरदेसाई यांनी 2004 मध्ये बांधले होते. प्राचीन कोकणच्या आत कोकणी लोकांचे स्थानिक देवता, जीवनशैली, जुन्या काळातील वास्तुविनिमय व्यापार, लोकांचे विविध व्यवसाय इत्यादींसह स्थानिक ग्रामीण जीवनाचे झलक पाहायला मिळते. हिरव्यागार परिसरात वसलेले हे संग्रहालय पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. संग्रहालयातील झाडे या प्रदेशातील पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे निवासस्थान आहे. या प्रदेशात आढळणारे पक्षी आणि मासे यांची ओळख एका छोट्या प्रदर्शनाद्वारे करून देण्याचा प्रयत्न संग्रहालय करते. याची एंट्री तिकीट पर पर्सन 50 रुपये आहे. परत तुम्हाला कॅमेरा, मोबाईलने व्हिडिओ काढायचा असेल तर त्याचे एक्स्ट्रा 50 रुपये आहेत. त्यानंतर आम्ही इथून निघून रिसॉर्टसाठी निघालो. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे गार्डन व्ह्यू आणि सी व्ह्यू रूम आहेत. आम्ही सी व्ह्यू रूम बुक केला होता. रूम मस्त हवेशीर आहे, मोठी बाल्कनी आणि त्यामधून हा एकदम भारी व्ह्यू. चारच्या दरम्यान रूमवर आलो होतो. थोडा आराम केला आणि संध्याकाळी इन्फिनिटी पूलमध्ये गेलो. पूलमध्ये स्विमिंग कॉस्ट्यूम कंपल्सरी आहेत, त्याशिवाय पूलमध्ये जाता येत नाही. आमच्या दोघांचे पण होते, पण जर तुम्ही घ्यायला विसरला असाल तर तिकडे रेंटवर सुद्धा अवेलेबल आहे. आम्ही मस्त सनसेट पाहत पूलमध्ये पोहण्याची मजा घेतली. तिकडे इंडोर गेम्स पण आहेत आणि जिम सुद्धा आहे. तिकडे त्यांचं रेस्टॉरंट सुद्धा आहे. संध्याकाळी ओपन रेस्टॉरंटमध्ये बसायला गर्दी होते, कारण सगळ्यांनाच बाहेर बसायचं असतं, म्हणून ते फुल होऊन जातं. मग वाट बघायला लागते. आमचं संध्याकाळी तेच झालं. बरीच वाट बघितली आणि शेवटी 1-2 जणांचं टेबल रिकामी झालं आणि आम्ही मस्त असं हवेशीर समुद्राच्या आवाजात आम्ही तिकडे जेवण केलं. दिवसभर खूप फिरल्यामुळे रात्री लवकर झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही समोर जो बीच आहे तिकडे वॉकसाठी गेलो. रिसॉर्टच्या मेन गेट समोरच रस्ता क्रॉस करून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मला वाटतं हा रस्ता रिसॉर्टनेच बांधलेला असावा. बीचवर थोडा फेरफटका मारून, थोडे फोटो काढून, व्हिडिओज काढून आम्ही तिकडून निघालो. रिसॉर्टच्या आत गार्डन आहे, तिकडे थोडं फिरत होतो. गार्डनमध्ये आंब्याची झाडं आहेत आणि त्या झाडांना बरेच आंबे लागले होते.
त्यानंतर ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये बरेच मेनू होते. डोसाचं लाईव्ह काउंटरसुद्धा होतं. पोट भरून ब्रेकफास्ट केला. नंतर रूमवर जाऊन पॅकिंग करून मुंबईला यायचा प्रवास सुरू केला. आता हे वेस्ट बे रिसॉर्ट आम्हाला कसं वाटलं ते सांगतो. याचे रूम्स छान मोठे आणि स्वच्छ आहेत. बाल्कनीमधून जो व्ह्यू आहे त्याचा तर प्रश्नच नाही. तिकडच्या जेवणाची टेस्ट पण खूप छान आहे. पण त्यांच्या मेनूजची कॉस्ट बरीच आहे. जर रूमची एका दिवसाची कॉस्टिंग सोबत जर कम्पेअर केलं तर फूडची कॉस्ट बरीच आहे. आम्ही मेमध्ये गेलो होतो तेव्हा सी व्ह्यूची प्राईस 5,500 विथ ब्रेकफास्ट इन्क्लूड होती. आम्हाला फूड कॉस्ट थोडी जास्त वाटली. बाकी इकडे स्टेसाठी काही हरकत नाही, बेस्ट आहे. रूम सर्व्हिस अवेलेबल आहेत. मस्त बाल्कनीमध्ये बसून सनसेट पाहत तुम्ही खाऊ शकता. कधी रत्नागिरीला आलात तर इकडे स्टे नक्की करा, छान वाटेल. रत्नागिरी व्हिडिओचा सिरीजचा शेवटचा भाग इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नेक्स्ट व्हिडिओ हा मुंबईच्या जवळ खोपलीमध्ये एका फार्म स्टेबद्दल असेल. भेटू लवकरच. बाय बाय.